आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव शहरात एका अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती आणि नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी हिराई हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुख्य संशयित आरोपी डॉक्टर किशोर डांगे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मालेगावातील हिराई हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात मुख्य संशयित असलेले डॉक्टर किशोर डांगे यांच्या विरोधात यापूर्वीही गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर प्रसूतीबाबत अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याची माहिती समोर येते। एका समाजसेवकाने दिलेल्या गोपनीय माहितीनंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाड टाकली। तपासादरम्यान तिथं संशयास्पद हालचाली आणि एक संगनमतानं चालणारं रॅकेट सक्रिय असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी जितेंद्र डोलारे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानंतर डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह 11 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपींमध्ये 4 डॉक्टरांचा समावेश आहे। सर्व आरोपींना मालेगाव अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान काही संशयित आरोपींवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। या गंभीर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर किशोर डांगे यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून आला नाही। उलट ते हसतमुख असल्याचं दृश्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। अनेक नागरिकांनी या वर्तनाचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सध्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। मात्र तपासाचा वेग वाढवण्यात आला असून या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय। शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होतीये। तपासानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती, नवजात बालकाच्या विल्हेवाटीचा आरोप आणि त्यानंतर उघडकीस आलेलं कथित रॅकेट यामुळे मालेगाव हादरलंय। आता पोलिसांच्या पुढील तपासातून नेमकं सत्य काय समोर येते आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावं पुढे येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सदर प्रकरण हे हिराई हॉस्पिटल मालेगाव येथे असून त्या ठिकाणी जे हॉस्पिटलचे मालक डॉक्टर किशोर डांगे यांच्याबाबतच्या भरपूर तक्रारी या कार्यालयावर शासनास प्राप्त होते की ते गर्भलिंग निदान करतायत आणि इलिगल अबॉर्शन करतायत। सेक्स डिटर्मिनेशन करून त्या अनुषंगाने फिमेल फिटिसाइड त्यांच्याकडून होते अशा तक्रारी प्राप्त होत्या आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तपासणी करत होतो। एके दिवशी एका समाजसेवकाने फोन केला की अशा स्वरूपाने अवैध प्रसूती आणि बालकाला विक्री करणं आणि ते पण एक रॅकेट त्याच्या पाठीमागे कार्यरत आहे आणि याच्यातून संशय आल्यानंतर आम्ही पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांशी संपर्क साधून त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। मला वाटतं त्यांनी स्वतःला असं कायदा आणि देवापेक्षाही मोठं समजलेलं होतं। कायद्यापेक्षा मोठा असलेलाच व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून स्त्रीभ्रूण हत्या व इतर सगळं नेटवर्क राजरोसपणे शासनाचा आशीर्वाद घेऊन चालवत होता। असंच या निमित्ताने उघड झालं हे स्पष्ट होत आहे। कुठेतरी कायद्याचा धाक असला पाहिजे, कुठेतरी निर्लज्जपणाचा कळस डॉक्टर किशोर डांगे यांच्या न्यायालयातल्या वर्तणुकीवरून दिसून येतो। त्यांच्या मागे कोण आहेत, त्यांना कोणाचा राजाश्रय प्राप्त होता आणि ते कितक्या दिवस अशा प्रकारचं हे जे सिंडिकेट होतं ते कसे चालवत होते याची सखोल चौकशी झाल्यास नक्कीच डोळे पांढरे होतील। अशा प्रकारच्या वास्तविकता उघड होण्याची शक्यता मालेगावच्या जनतेच्या मनात आहे आणि मला वाटतं मालेगाव शहर आणि तालुक्यातून देवाचा खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही। पापाचा घडा भरला तर जावंच लागतं हे किशोर डांगे यांच्या प्रकरणावरून सिद्ध होत आहे।